नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराचं तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर सकाळचे वाजलेले आहेत बरोबर 6:19 झालेले आहेत. आम्ही सगळे 4 वाजता उठून सगळे रेडी झालेलो आहे, कारण की आज आहे आमच्या भैरवनाथ आणि जोगेश्वरीचा रथ उत्सव. तर त्याचे दर्शन घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर यावर्षी माझी म्हणजे या वर्षात नाही म्हटलं तरी चालेल, मागच्या वर्षात एक माझी गोष्ट होती. मी खूप दिवसांपासून त्या गोष्टीची वाट बघत होते. ती गोष्ट पूर्ण झाली. म्हणजे माझा भैरवनाथाला तो नवस होता, तर तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये. आणि काय म्हणतात, एक झालं कंप्लीट फायनली ते माझी जी इच्छा होती ती. आणि त्याचबरोबर हा बघा सोनू कसा रेडी झाला आहे. सोनू आणि इकडे आमचे डॅडी कसे आहेत, वाईट कुर्ते, दोघांनी वाईट कुर्ते घातले. आई आतमध्ये तयार होते, सगळं पूजेचं सामान वगैरे घेते. आता चला, आता आम्ही आवडतोय, थोडे फोटोज वगैरे घेतो आणि चला भैरवनाथाच्या नावानं चांगलं. हे बघा व्हिडिओसाठी थांबली आहे, आपल्यासाठी फोटोसाठी थांबली. मी व्हिडिओ काढत होते आई डॅडी सोबत. जाऊ द्या, काय तुमची भाची आहे ना. मला काय म्हणते तू, मोठी मी काय म्हटलं पाहिजे तुम्हाला. हा मग म्हणते का तर आता आम्ही सगळेजण निघालो रथाकडे. आई आमची आज आईला छान दिसते. आईने एवढी महागडी साडी घातली ना, एवढी महागडी, काय बोलू ना तिला, थोडे शब्द कमी आहेत माहिती का. अक्षरशः मी तिच्याशी भांडली आहे त्या साडीवर, पण तरी पण छान आहे, छान दिसतीये ना. असं आता काय, तिला माझं ऐकायचं नव्हतं. तिला आणि डॅडीला त्यांचं खरं करायचं असतं. नाही तेव्हा नाही बोलायचं. असं काही नाही, वेगळा कलर वाटला म्हणून हाच घेतला, बाकी असं काही नाही. चल विभा छोटी विभा. माझ्या बर्थडे दिवशी, म्हणजे तिची आणि माझी बर्थडे डे सेम आहे एकदम. ही आमच्या अनिल काकाची कन्या विभा. अरे हसते किती गड. सगळ्यांच्या माळा चालू आहेत. ए सगळ्या आत्या गँगेत, मम्मी तू मध्ये कुठे आहे. हे बोल, मी पण तेच बोलणार होते, लाडाची. असं कधी होणार आहे का, तू एनी टाइम ये. तर आत्ताच आम्ही छान असं रथाचं दर्शन वगैरे घेतलं आणि घरी आलं. तर हे बघा माझ्या काकांची मुलं आहेत. हा आमचा केदार बघा. काय झालं केदार, तू गुलाल खेळायस का मस्करी गेलीस रे. पोत कुठं आहे तुझं, पोत दाखव जरा. पोत्यानी हा पोरगा आहे ना गुलाल उधळतोय. ए नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. मग केदार कशी चालली तुझी यात्रा. निवांत चांगली निवांत. अरे मला काय तर घेऊन तर दे. चल. कुठं चल, खाली. काय घेऊन देणार, खायला चालतो. चल खायला नाही, म्हणजे म्हणाल ते मला घेऊन द्यायचं. काय पाहिजे बघ, मी म्हणाल ते घेऊन द्यायचं. बघा हा बघ. हा मग जाऊ आपण, चालतंय का. हा नुसतं हा आहे ना. जा आंघोळ बिंघोळ करला का. आता आंघोळीला चाललो. कसला बघा यावं. हा सोनू का जाय, सोनू कपडे बिपडे काढून रेडी झाली. मग काय तर. डोक्यातमधून नेहमी झोपतोय. काय म्हटलं, झोपला तो, झोपला. तू झोपतेस ना घरी तुझ्या, मग तसं तू झोपला आतमध्ये झोपला. हो इकडे इकडे. नाव काय, नाव काय. शाल्वी. शाल्वी तर बघ डॉग यात हात धुतोय शाल्वीला.
तर आता सगळी कामं वगैरे आवरली आणि आता आम्ही सगळेजण निघालो आहे, म्हणजे आत्याची मुलं, मी, सोनू, आम्ही सगळंच निघालो खाली. ते म्हणजे जत्रेमध्ये जिथे की सगळी खेळणी वगैरे लागतात, सगळं असतं. तर चला बघूयात खेळणी वगैरे काय लागली आणि काय काय आलंय. आणि चला कॅशियरकडून पैसे घे. कॅशियर पैसे द्या. कोण कॅशियर आहे सांगा. तू आहे. मला सांभाळायला फक्त. नाही हे साफ चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. होते का साफ की प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा इन्सल्ट करते. काय बँक आहे फक्त. बँक आहे, बँक सेफ बँक आहे. मग बँकेतच ठेवता ना माणूस आणि मग बँकेला म्हणतं दे. तू पण खरंच बाई, तुला पण बोललंय ना घे म्हणून. काय पण कर, तुला जे आवडेल ते कर. तू बघ आता मला बोलायला लावू नको. मी तुला साडी चांगली आण म्हटलं होतं माहिती आहे, चांगली भारी आली बघा. ती व्हिडिओ बघा आणि सांगा कमेंट करून साडी कशी आहे. इंस्टाग्रामवरती बघा व्हिडिओ आणि सांगा चांगली आहे का नाही. बघू किती कमेंट येतात आणि सगळ्यांना तुझ्या सांग बाजूने किती आहे आणि माझ्या बाजूने किती आहे ते बघू. आज साडी चांगलीच आहे, पण विषय मॅटर पैशाचा आहे, प्राईसचा आहे इथं. आणि तू सांग सगळ्यांना सबस्क्राईब करा लवकर लवकर. 100K होते. इंस्टाग्रामवर 1,000,000.1 झालंय. युट्यूबला 100K नाही झालं अजून. पाहायला पाहिजे. सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे होऊन जाईल लवकर, आहे की नाही. पैसे किती आशीर्वाद आजी मी माळ बांधली ना, ती म्हणजे माझं युट्यूबचं पेमेंट होतं ना, ती मी बांधली. की मी ठरवलं होतं की जेव्हा पण माझं युट्यूबचं पेमेंट येईल, जेव्हा मी सेटल डाऊन पूर्ण येऊन खूप दिवस झाले की, आणि माझी इच्छा होती जेव्हा रथ असेल तेव्हाच मी बांधणार. आणि सगळ्या गोष्टी जुळवी करत हे पेमेंट आज मी फायनली बांधले. काय म्हणायचं आई स्कॅन स्कॅन कर. जत्रेत जायचं म्हणलं पैसे दे दिलं पाहिजे की नाही. असं कॅश नको, स्कॅन कर. स्कॅनवर सगळ्या मशी असतं. स्कॅन भारी असतं. चला आता मी जत्रेत जाते, जरा खाऊन पिऊन येते. मी काही खात नाही बरं का, मी काहीच खात नाही. मी तेलकट खात नाही, काही थंड पण नाही खात. मी आपल्या घरी येणार आहे, अर्धी चपाती खाणार आहे. आई शपथ, कडकवाली नोट. आई कडकवाली नोट दिली बघा. चला जत्रेत, चला हवा येऊन द्या. चलो अभि. ऊन इतकं आहे सगळे स्टॉल घेऊन आम्ही चालतोय अक्षरशः. लय ऊन खतरनाक आहे. आम्ही चालत चाललो असं निवांत. जत्रेत फिरायला जायचंय. मी तर आज पप्पा पण नाही सोबत, आहे तर ही गँग. चला जाऊयात. होय साक्षी, कसं वाटतंय? मामाच्या गावची यात्रा. हॅशटॅग टाकायचं ना. आम्ही येतो पण मी नाही येत ना आता खाली. चिंचा बघ साक्षी. जत्रेत मोबाईल तर खतरनाक तापलेत काय ग. फुटलेलं वाटतंय. इतकं उन्हातनं फिरून आले ना, अक्षरशः मला इतका घंटा आला. मी जस्ट अशी झोपले. आता आम्ही जत्रा फिरून आलो. इतकं उन्हातनं आलो की अक्षरशः मला सहनच नाही झालं. कारण की ऑलरेडी मी काल रात्री किती वाजता झोपले, 1-1:30 वाजला मला झोपायला. कारण की सगळ्यांची जेवणं वगैरे. मी काल व्लॉग ह्याच्याच मुळे नाही केला, तरी काम इतकं असतं की मी व्लॉग घेऊन फिरू की काम करू. त्यामुळे मी काल काय व्लॉगच नाही केला, शूट वगैरे नाही घेतलं. आणि आत्ता तर काय, आत्ता आम्ही अक्षरशः मी एवढी उन्हातनं दमले ना की मला सुधारलंच नाही. मी डायरेक्ट येऊन इथं आहे ना पडी मारली. आमच्या आईने तिकडं पडी मारली मस्तपैकी निवाळत मध्ये. नाही खूप दगदग होते, म्हणजे इथं वाटतं तेवढं सोपं नाही. अक्षरशः आज का आज माझे पाय आहेत का, पाय बॉल तरी लिटरली, म्हणजे काय बोलायचं, करावं लागतं पोटा पाण्यासाठी. चला तर आता मला परत आवरून हे काढून दुसरा टायर चढवायचं, दुसरा आउटफिट घालायचं आहे, परत जायचं आहे बाहेर एका ठिकाणी सुटला. सुट्टीच नाही मला, मी नुसती आता पळून पळून घाईवर जाणार आहे.
चला आता जाऊयात. आता मी थोडं जेवण करते. पप्पा गेले तिकडे गावात. आज आमच्या सगळ्या गावाला जेवण आहे. शाकभाजी, अजून काय आहे? शिरा भात, शाकभाजी. मम्मीने घरात पनीरची भाजी केली आहे, चपाती केली आहे, वरण भात, श्रीखंड, अजून काय आहे ग, चटण्या बिटण्या, काय काय बरंच काय काय ती करत असलेले चालू असतं. असं सगळं केलेलं आहे. आता चला, आता मी जेवते. मला भूक लागलेली आहे कारण की कायच सकाळपासून काय खाल्लंय मी. पोहे पण जबरदस्ती खाल्ली, मला खाऊच वाटत नव्हतं. आता मला भूक लागली. आता मला असं हे झालं. आता मी पटकन जेवणार आहे आणि मग तयार होणार आहे. कसे मातोश्रीने मी पत्रावळीमध्ये छान आम्ही जेवते. काय सुख असतं की नाही यात्रेमध्ये पत्रावळीत जेवायचं. मग काय भांडे घासायचं ताप सगळ्यात मोठा पीसफुल आमच्यासाठी सुख आहे. हे काय भांडे घासायला लागत नाही त्याच्यामुळे. असं बघा शाकभाजी आली आहे. हे काय पायनॅपल शिरा आहे, भात आहे, पनीरची भाजी आईने केलेली मी टेस्ट करायला घेतली. आता मी छानसं जेवते. मला खूप भूक लागली तर जेवते वगैरे, मग थोडं फ्रेश वगैरे होते आणि मग चला पुढं पुढे चालले. तुम्हाला पण बघायला भेटेल. काय दिसणार आहे. तर मंडळी, मी तुम्हाला म्हटलं होतं मी आज बाहेर येणार आहे. तर आज मी आली आहे गोंदावल्याला, कारण की गोंदावलेकर महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं. छानसं असं माझं दर्शन वगैरे घेतलं आहे मी. आता फॅमिली म्हणजे आपलं कुटुंब सगळीकडे भेटलेले आहेत, त्यांच्यासोबत छान गप्पा वगैरे मारल्यात. तर चला आता मला घरी जायचं आहे. पाहुणे आलेत आपल्याकडे, तर चला. तर मी तुम्हाला म्हटलं होतं ना आपल्याकडे कोणतरी पाहुणे येणार आहेत, खूप लांबून आलेत. माहितीये का, मी नाही बोल वचन देते. हे बघा ते पाहुणे, ते म्हणजे गणेश दादा. ही आता बोल वचन नाही मी नाही देते. हिला ही अशीच बोलत होती कोणतरी पाहुणे, दुसरे पाहुणे असणार. नाही बोलत होती. मी पाहुणे बोललो होतो, गणेश दादाच येणार बरं होता. मागाशी मी नाही मजा घेतली तशी. ही रिअल तिने काही मेकअप वगैरे नव्हता केला. मी ते आपलं तिला उचकत होतो. चेष्टेवारी चालू होतं. नॅचरली म्हणजे म्हैस आहे ना, नाही म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य काय आहे, म्हशीचा कलर कसा ओरिजिनल आहे ब्लॅक, तशी ही गोरी आहे असं नाहीये. म्हणजे मला वाटलं रात्री असेल म्हणून मी दुपारी आवरून आलो. सकाळी लवकर यायचं होतं रथाला. तर गणेश दादाला आता गाव दर्शन चालू आहे आणि जत्रेचं. मला वाटलं एखादी राज असेल गावात, पण काय नाही, गोपीचा पण बघायला नाही भेटला. ऐक म्हणजे मी कोणत्या व्यक्तींना नाही बोलत आहे, गाया म्हशी दिसल्या मला फक्त असं बोललो. दाखवते ना अजून खूप आहेत. चल लय दाखवते. चल गोठ्यात दाखवते अख्खी तुला. मंदिर आहे आपलं, काय भैरवनाथाचं मंदिर. छोटासा हा छोटासा काय मंदिरातर्फे तुझा छोटासा सत्कार. हा आहे, मंदिराकडनं मिळणारा प्रसाद असतो. बरोबर. ते भाग्य लागतं त्याला. दसरी कसं वाटलं जेवण? एकदम छान. खरं का? आवडलं का? जेवण आवडलंच, पण आता जेव्हा तू मसाला सोडून जेवण बनवशील ना त्या टायमिंगला मी नक्की मसाला सोडून बनवते आता काहीतरी वेगळं. मसाला सोडून बनव, मग कुठल्या गावात असू तू तिथे येतो. काय चल येऊ का? हो, हळू जा, व्यवस्थित जा. पोहोचला की मला कॉल मेसेज कर. ठीक आहे, चालतंय. बाय. प्रसाद तुझ्यासाठी. काय प्रसाद? गोड काय विषय नाही, खाणार नाही प्रसाद.